हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, केस वाढण्यासाठी आणि केस गळती कमी होण्यासाठी, त्यासोबतच केस मेंटेन राहण्यासाठी भरपूर साऱ्या रेमेडीज मी शेअर केलेल्या आहेत. खूप जणींना आवडलेल्या आहेत, रिझल्ट त्यांना येत आहेत आणि त्या मला तसे शेअर पण करत आहेत. केस गळती कमी करण्यासाठीच यामधील रेमेडीसुद्धा ही आहे आणि त्याच्यासोबत मी भरपूर अशा गोष्टी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, रेमेडी तर मी तुम्हाला सांगतेच, त्यासोबत एक गोष्ट महत्त्वाची सांगते, ती म्हणजे की रात्रीतून केस वाढतात किंवा रात्रीतून केस गळती कमी होते असं मी तुम्हाला कधीच सांगितलेलं नाही किंवा सांगणारसुद्धा नाही. मी प्रत्येक वेळी तेच सांगत असते, की आपल्याला प्रयत्न करायचे आहेत, मेंटेन ठेवायचं आहे, कंटिन्यू गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जशा एक्सटर्नल तुम्ही ह्या रेमेडीज करता की नाही, तसंच इंटरनल तुम्हाला एक चांगलं डाएट फॉलो करायचं आहे. ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतेच पुढे-पुढे. तोपर्यंत अगोदर आपण रेमेडी बघूयात. तर इकडे आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी फ्रेश जास्वंदीची फुले, मेथी दाणे आणि ड्राईड रोजमेरीचे ड्राईड लीव्हज मी या 3 वस्तू वापरलेल्या आहेत. प्रत्येकी 2-2 चमचे आणि फुले तुम्हाला जशी भेटतील त्यानुसार तुम्हाला वापरायचे आहे. 1 ते 1.5 ग्लास पाण्यामध्ये हे अगोदर आपल्याला उकळून घ्यायचं आहे. रेमेडी खूप सोपी आहे, पण एकाच रेमेडीमध्ये मी 2 रेमेडी तुम्हाला शेअर करणार आहे. पुढे काही बदल होतील. यानुसार बघा, हे एक टोनरसुद्धा बनतं. या 3 वस्तूंचं एक टोनर बनतं. या 3 वस्तूंचं सेपरेट सुद्धा टोनर बनतं. तुम्हाला ते कंटिन्युअस वापरायचं आहे. तुमच्याकडे किती वस्तू असतील त्यानुसार. आता बघा, ज्यावेळेस पूर्णपणे अगोदरच्या ज्या 3 वस्तू आहेत ना, त्या उकळल्यानंतर जे टोनर बनतं की नाही, ते तुम्हाला स्कॅल्पला तुम्ही स्प्रे करू शकता. तो तुम्ही 2 वेळेला वापरू शकता. रात्री झोपताना एकदा आणि केस धुण्यापूर्वी दुसऱ्या दिवशी एकदा. पण इकडे मी परत त्याच्यात जवस काय ॲड केलेले आहेत, कारण की ज्यांना संपूर्ण केसांवरती जर काही रेमेडीज अप्लाय करायची नसेल ना, तर तुम्ही टोनर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही तेवढ्यात सुद्धा म्हणजे पुरेपूर तुम्ही केसांवरती फायदा घेऊ शकता. त्याच्यात तुम्ही तेल ॲड करू शकता. पण मी असं म्हणलं, की मी जर प्रत्येक वेळी काही ना काही रेमेडी तयार करते, केसांसाठी लावते आणि त्याच्यातून मला जर चांगले रिझल्ट्स भेटत असतील ना, तर संपूर्ण केसांसाठी काही ना काही केलं पाहिजे. केस आपले एकदम फ्रिजी होऊ नये, एकदम मेंटेन राहावेत, सॉफ्ट आणि स्मूथ व्हावे, त्याच्यासाठी याच्यामध्ये मी परत जवस ॲड केलेले आहेत. म्हणजे जे आपलं टोनर आहे, ते टोनरच परत आपल्याला एका जेलमध्ये ते ट्रान्सलेट होतं. पूर्णपणे एक जेल फॉर्ममध्ये तयार होतं, जेणेकरून केसांना एक सॉफ्ट गुळगुळीतपणा पण येतो. क्युटिकल्स जे आपले ड्राय झालेले असतात, फ्रिजी झालेले असतात केस, म्हणजे एकदम डॅमेज झालेले असतात ना केसांचा वरचा लेयर, तो एकदम रिपेअर व्हायला या गोष्टीने मदत होते. आणि ज्यासोबत मेथी दाणे आणि जवसासोबतच जर फुलं, या 3 वस्तू एकत्र येतात ना, तर एक परफेक्ट असं जेल बनतं, जे आपल्या स्कॅल्पपासून संपूर्ण केसांना खूप चांगलं मदत करतं. आणि त्याच्यातच ड्राईड लीव्ज आहेत रोजमेरीच्या. याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल, की रोजमेरीचं तुम्ही आजकाल मार्केटमध्ये किती वेगवेगळे ब्रँड्स बघता. तर मी तुम्हाला ही रेमेडी सांगते. या गोष्टी तुम्ही ट्राय करून बघा. खूप खूप इफेक्टिव्ह आहेत काही गोष्टी, पण कंटिन्यू कराव्या लागतात. तयार जेलमध्ये मी परत व्हिटॅमिन ईची एक कॅप्सूल टाकलेली आहे. माझ्याकडचे संपलेले आहेत, नाहीतर मी 2 टाकते माझ्या केसांच्यानुसार. आणि खोबरेल तेल टाकलेलं आहे. यावेळेस बघा, पॅराशूटचं कोणतंही DIY नाही किंवा कोणतंही ऑलिव्ह ऑइल वगैरे नाही. कारण की प्रत्येक वेळेस होतं की सगळ्यांकडेच अवेलेबल नसतं. पण मला तेच सांगायचं आहे, की नियमित केलेल्या वस्तूंमध्ये जर तुम्ही कोणतीही साधी जरी गोष्ट वापरली ना, तरीसुद्धा तिचा इफेक्ट चांगलाच असतो. पण तुम्हाला त्या गोष्टी नियमित करायला पाहिजे. सगळ्यात भारी हे पॅराशूट जे ऑइल आहे ना, कोकोनट ऑइल, हे सुद्धा तेवढंच इफेक्टिव्ह आहे. कधी-कधी मी ह्याच तेलाने मालिश पण करते आणि हेच तेल मी भरपूर रेमेडींमध्ये वापरते. आता बघा, छान थंड पण झालेलं आहे. याच्यात वस्तू चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेल छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे सगळं छान मिक्स होतं. आणि त्याच्यानंतर हे जेल जे बनलेलं आहे, हे फक्त स्कॅल्पलाच नाही, तर संपूर्ण केसांसाठी आपलं हेल्दी आहे. तर इकडे ॲप्लिकेशन कसं करायचं आणि त्याच्या काही टिप्स मी तुम्हाला शेअर करते. आता बघा, ज्यावेळेस मी प्रॉपर ऑइलिंग केलेलं असतं ना, त्यावेळेस रेमेडीमध्ये मी खूप कमी तेल टाकते. पण इकडे तुम्ही बघू शकताय, मी तेल लावलेलं नाही. पण ज्यावेळेस तेल तर लावलेलं नाहीत आणि हेअर वॉश तर करायचं असतो आपल्याला, आणि मग काय करायचं, तर असंच तर हेअर वॉश मी करूच शकणार नाही, मी करतच नाही बिना तेलाचं. तर मग रेमेडीमध्येच थोडंसं जास्त तेल टाकायचं, जेणेकरून काय होईल, की रेमेडीचा इफेक्ट पण होईल. सोबतच बिना तेलाने जर आपले केस ड्राय होणार असतील ना, तर ते होणार नाहीत. 1 तास तर असे आपण ठेवतोच आणि कधी-कधी 1 ताससुद्धा तेल आपल्याला पुरेसं असतं. त्याच्यामुळेच थोडंसं मी जास्त तेल टाकलेलं होतं यामध्ये. तुम्ही कशाही तुम्ही वापरू शकता. आता बघा, पूर्ण स्कॅल्पला तर लावायचंच आहे. छान मसाज करायचं आणि संपूर्ण केसांना याच्यासाठी लावायचं, की जर तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट न वापरता केस एकदम स्मूथनिंग केल्यासारखे सॉफ्ट आणि एकदम सुळसुळीत, एकदम फ्रीज फ्री, एकदम मॅनेजेबल ठेवायचे असतील ना, तर या रेमेडीज तुम्हाला प्रत्येक वेळी लावाव्या लागतील. कंडिशनर वापरायची गरजच पडणार नाही, विश्वास ठेवा. आणि एवढे छान होतात. फक्त थोडंसं मेहनत आहे. 1 तास द्यावा लागतो अगोदर आणि थोडंसं मॅनेज करावं लागतं. तर संपूर्ण केसांना बघा एकदम स्ट्रेट लावत आहे, जेणेकरून केस पण तुटत नाहीत.
खूप गुंता होत नाही. त्याच्यामुळे सवय झाली की नाही तर ते होऊन जातं, आपल्याकडून तसं होऊन जातं. तर मी छान लावत आहे, चांगला हात पूर्ण मसाज करत आहे, जेणेकरून ऑइल किंवा जी जेल आहे की नाही ते सगळीकडे छान स्प्रेड होतं आणि मसाज होतं. लावल्यानंतर 1 तासाने हेअर वॉश करायचं आहे शॅम्पूने. हे तर रेमेडी किंवा रेमेडीच्या रिलेटेड ज्या पण काही गोष्टी होत्या, टिप्स होत्या ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता खूप महत्त्वाची माहिती सांगते, ती म्हणजे की रेमेडी यूज करून सुद्धा जर केस गळती कमी होत नसेल तर काय करायचं? तर पहिली गोष्ट की थोडे कमी जास्त प्रमाणात थोडे तरी केस गळती होतेच. हे एक तेवढंच सत्य आहे की केस एकही गळत नाही असं कधी होणारच नाही. हेअरफॉल सगळ्यांचाच होत असतो. यानंतर दुसरी गोष्ट, कितीही हेअरफॉल झाला तरी सुद्धा आपलं हेअर केअर रुटीन जे आहे की नाही ते फॉलोच करायचं. मग नेमकं करायचं काय? तर इंटरनल गोष्टींकडे लक्ष द्यायचं, म्हणजे डाएटकडे. खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये नेमकं काय बदल करायचा? दररोज खातो की नाही तेच खायचं आहे. फक्त प्रोटीन आपल्या सगळ्याच मीलमध्ये प्रोटीनचा पुरवठा योग्य होतोय का? शक्य होईल तेवढं थोडंसं लक्ष द्यायचं. पालेभाज्या, डाळी, स्प्राउट, फळे, ड्रायफ्रुट्स, खजूर, तेलबिया ज्या असतात की नाही असं वेगवेगळ्या स्वरूपात खायचं आहे. तर मग जेवणामधून तुम्ही प्रोटीनचा पुरवठा वाढवू शकता, म्हणजे प्रोटीन जास्त प्रमाणात घेऊ शकता. त्यासोबतच ज्या वेगवेगळ्या तेलबिया आहेत की नाही तर त्या तुम्ही तेलबिया मुखवास म्हणून खाऊ शकता दररोज 1-1 चमचा जेवणानंतर, किंवा मग तुम्ही खजूरमध्ये ड्रायफ्रूटसोबत तेलबिया ॲड करून त्याचे लाडू बनवू शकता आणि ते तुम्ही खाऊ शकता. म्हणजे असं काही ना काही करून तुम्हाला ते वाढवायचं आहे, किंवा ब्लड चेक करून तुम्ही काही डेफिशियन्सी असेल ना, व्हिटॅमिन B12 किंवा डी, ह्यासुद्धा गोष्टी बघायच्या आहेत. त्यानुसार तुम्हाला सप्लिमेंटसुद्धा घ्यायचं आहे. आवळा ज्यूस पिऊ शकता, कढीपत्त्याचं सेवन करू शकता. आणि या रेमेडी आणि त्यासोबतच जे पण तुम्ही डाएटमध्ये चेंज कराल ना, याच्यामुळे फक्त केस गळतीच कमी होणार नाही, तर तुमचं पूर्णपणे ओव्हरऑल हेल्थ आहे ना, ते सुद्धा चांगलं होतं. त्यासोबत स्किन, हेअरमध्ये बदल होतो, केस वाढायला मदत होते. म्हणजे चांगल्या गोष्टींनी प्रत्येक गोष्टींमध्ये चांगलाच बदल होतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला परत तेच सांगेल की इंटरनल असो किंवा एक्सटर्नल असो, जे पण काही कराल ते नॅचरल करा, हेल्दी करा आणि त्याच्यातूनच खरा बदल होतो. खूप काही एकदम असं इन्स्टंट किंवा रात्रीतूनच काही चेंज होतात असं कधीच होणार नाही. आणि मी परत ते सांगेल की मी सुद्धा कधीच सांगणार नाही. माझा याच गोष्टींवरती विश्वास आहे. हेअर केअर आणि डाएटवरती. खूप घरगुती जेवण जे आपलं साधं आणि सात्विक असतं ना, त्याच्यावरतीच माझा विश्वास आहे. तेच मी खाणं पसंत करते. शक्य होत असेल तर सीजनल फ्रुट्स खायचं, कोणतंही एखादं दररोज एखादं फ्रुट्स पण खायचं. आणि मला खूप चांगला फरक जाणवलेला आहे किंवा मी अनुभवलेला आहे, ते म्हणजे की तेलबिया किंवा सगळे ड्राय फ्रुट्ससोबत जे लाडू बनवते की नाही, त्याने खूप चांगला फरक पडतो. तुम्ही चॅनलवरती चेक करा, मी त्याची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे आणि कंटिन्यू ते मी खात असते दिवसातून एक तरी सकाळी नाश्त्यासोबत, आणि त्याने खूप चांगला फरक दिसतो सगळ्याच गोष्टींवरती. आपल्या हेल्थसाठी, आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्किनसाठी आपण स्वतःच काळजी घेणं खूप गरजेचं असतं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.